आजची तुम्हाला कुकरची पोपटी कशी वाटली? चिकन तुम्हाला एक तोडून दाखवते. कधीशी खूपच गरम होतं. छान झालेलं आहे बघा. नमस्कार, माझं नाव आहे संगीता म्हात्रे. म्हात्रे किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आज तुम्हाला मी रेसिपी दाखवणार आहे कुकरची पोपटी. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. हे बघा, मी पावणा किलो पोपटीसाठी चिकन घेतलेलं आहे. स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. अंडी पण स्वच्छ धुवून घेतले आहे. घेवड्याच्या शेंगा आणि तुरीच्या शेंगा पण धुवून घेतलेले आहे. एक कोणफल आहे, सुरण पण घेतलेलं आहे, रताळ आहे, मका आहे, बटाटे आहे आणि थोडा लसूण पण घेतला आहे. हा मामेटीचा पाला आहे, याच्यानेच पोपटी आपली छान होते. मी आता लिंबू लावून घेत आहे चिकनला पोपटीसाठी. अर्धा लिंबू घेतलेला आहे मी. मीठ टाकून घेत आहे. 1.5 चमचा मीठ टाकून घेत आहे. याच्यात कोथिंबीर, हिरवी मिरची, आलं आणि कोथिंबीर घेतलेली आहे आणि लसूण घेतलेले आहे. त्याच्यावर मी धना पावडर 1 चमचा टाकून घेत आहे. गरम मसाला पण 1 चमचा टाकून घेत आहे. हळदी पावडर पण 1 चमचा टाकून घेत आहे. आणि आपला आगरी मसाला 2 चमचे टाकून घेत आहे. आणि मी तेल 2 चमचे टाकून घेत आहे. याच्यानेच आपली पोपटी छान होईल. तर मी मिक्स करून घेत आहे हाताने. हे बघा, चिकनला मी सर्व लावून घेतलेलं आहे, ते बाजूला ठेवून घेत आहे. आता तुरीच्या आणि वालपापडीच्या शेंगा आहेत, त्याला पण मी मीठ लावून घेते. कारण आपल्याला वरून पण मीठ टाकून घ्यायचं आहे, म्हणून कमीच घ्यायचं. याच्यावर मी हळदी पावडर टाकून घेते. थोडं आलं, लसूण आणि मिरचीची पण हे घेत आहे. तेल टाकून घेत आहे 1 चमचा. हे पण आपल्याला आता मिक्स करून घ्यायचं आहे. बटाट्यांना पण मी मीठ लावून घेत आहे. छोटी छोटीच बटाटे घेतलेले आहेत मी. तेल पण टाकून घेते 1 चमचा. हळदी पावडर टाकून घेते अर्धा चमचा. आलं लसणाची हे टाकून घेत आहे. हे पण मिक्स करून घेत आहे. हा बघा, मी कुकर घेतलेला आहे. पहिला मामेटीचा पाला टाकून घेत आहे. आता शेंगा टाकून घेत आहे मी, वालपापडीच्या आणि तुरीच्या. तर ह्याच्यावर मी चिकन टाकून घेत आहे. आता याच्यावर मी कोणफल आणि रताळी पण ठेवून घेत आहे. आणि मका पण ठेवून घेत आहे. बटाटे टाकून घेत आहे छोटी. परत आता मी शेंगा टाकून घेत आहे तुरीच्या. परत चिकन टाकून घेत आहे. आपला कुकर पण मोठा आहे. गेल्या वर्षी मी तुम्हाला चुलीवरची दाखवली, आता बरं कुकरची दाखवू, मडक्यातली दाखवलेली. कुकरची पण छान होते.
आता मी कोंफल टाकून घेते. थोडं आता मीठ टाकून घेते मी. जास्त नाही, थोडंच टाकून घ्यायचं. पण सर्वांना मीठ पण लावून घेतलेलं आहे. आता अंडी रचून घेते मी. अंडी मी अर्धा डझन घेतलेली आहे. परत शेंगा टाकून घेते. बटाटे पण टाकून घेते. शेंगा टाकून घेते वरून परत. बघा, वरून मी लसूण पण टाकून घेते. लसूण छान लागतो. मीठ टाकून घेते. पाला ठेवून घेते मामिटीचा. हा पाला भेटला नाही आपल्या मुंबई साईडला, मडक्यातले करता नाहीत म्हणून मी कुकरची दाखवली. ते बघा, झाकण लावून घेत आहे मी. आपला मी गॅस चालू करून घेते. आपल्याला कमी गॅसवरच करून घ्यायचे आहेत. आपल्याला फक्त 2 शिट्या काढून घ्यायचे त्याच्या. 20 मिनिटासाठी ठेवून घेऊ आपण. आपला कुकर थंड झालेला आहे, बघून घेऊया आपण. वर पाला काढून घेते मी. हे बघा, पोपटी आपली ओतून घेते मी. छान झालेली आहे बघा कुकरची पोपटी आपली. बघा, अंड वगैरे छान शिजलेले आहे. तुम्हाला दाखवते पण. हे बघा, चिकन पण आपलं मस्त शिजलेलं आहे. सगळं शिजले पण छान. हे बघा, पोंफळ वगैरे. चिकनचा पण मी एक पीस दाखवते. खूप गरम पण आहे. आजची तुम्हाला कुकरची पोपटी कशी वाटली? चिकन तुम्हाला एक तोडून दाखवते. कधीशी खूपच गरम होतं. छान झालेलं आहे बघा. मी डिसेंबर ते जानेवारीपर्यंतच या शेंगा वगैरे तुरीच्या वालपापडीच्या भेटतात, म्हणून डिसेंबर ते जानेवारी महिन्यातच पोपटी करून घ्यायची. छान आपली सगळ्या साईडून बघा, मडक्यातली पेक्षा कुकरची छान झालेली आहे. तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली? व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.